आहे. दुसऱ्यांदा आहे परटा आहे येलेला आहे. तेच घे. दूध किती चालू आहे इथं? दूध 4 लिटर आहे की. बर 35. गाव आहे का कसं? नाही येलेला आहे. केलेलं आहे. हा तर बघून घ्या येलेला आहे गाब नाही अजून. आणि दूध किती ते म्हणला? 7 दूध आहे की. दाताला कसं आहे? दाताला असायला ते. सायदा ते काय हा थांबा मालक तुमचं नाव काय? बापू मांडकर. बरं केवढ्याला सोड चालू गे? काही एक 26-27 ला देऊन टाकू. 25 ला होईल? नाही होत टाका. नाही मोबाईल नंबर सांगता येईल? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर नेहमीप्रमाणेच आज देखील आपण सांगोल्याच्या एचएफ गाई बाजारात आलोय आणि बाजारातील पार्ट्या गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आता कसं झालंय बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या कमेंट येते की कमी किमतीच्या गाई दाखवा आणि पार्ट्या गाई दाखवा. तर त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ करतोय प्रत्येक रविवारच्या सांगोल्या बाजारात येऊन. तर एक व्हिडिओ आपला टॉप क्वालिटी या गाईवर असतो आणि एक पार्ट्या गाईवर असतोय. त्यामुळं चांगल्या गाई पण बघायला मिळतात आणि हलक्या साधारण गाई पण बघायला मिळतात चॅनलवरती. सांगोल्यातील एकमेव कृषी कट्टा यूट्यूब चॅनल असा आहे की ह्या चॅनलवरती तुम्हाला बैल बाजार, म्हैस बाजार, शेळी मेंढी बाजार, एचएफ गाईंचा बाजार, कालवडींचा बाजार, खिलार गाईंचा बाजार, शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार बघायला मिळतात. त्यामुळं काय होतंय नॉनस्टॉप सकाळी 7 वाजल्यापासून 6:30-7 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजल्यापासून आपल्याला बोलतं राहावं लागते. तर आपण तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला म्हणजे माहिती आपल्याला मिळून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. भया तुमची आहे काय पार्टी आहे काय? परत काय गाभण वगैरे काय? गाभण आहे 2 महिने. 2 महिने गाभ आहे. तपासा इथे तपासून देणार आहे. बरं तर दुधावर आहे का काय? दुधावर आहे. किती दूध देते? 3 लिटर आहे गाभण आहे 2 महिने ही तपासून मिळेल असं यांचं म्हणणं आहे. दाताला कसं आहे? संपले संपले. वेद किती होते? तिसरं होतं. बरं तर तपासून पण मिळेल असं बाह्याचं म्हणणं आहे. बघून घ्या. आता बाजारातील ही पॅचला चांगला बाया तुम्ही केवढ्याला आणली होती? ठीक आहे. बरंच आहे का? लई खराब केले म्हणलं. हा वरणी आबाळ आहे. बरं उन्हाळा दिवस आहे. मग आता मला परवडायचं कसं आपल्याला याचा आता काय करायचं? आता नाही इलाज आहे. केवढ्याला मागते ती? मागची 13-14ला. 13-14ला मागते ती काय? मग मला आता जरा इकडे आहे समजा गाय बघून घ्या मित्रांनो. कितीला मागतील म्हणला? 13-14ला मागते ती. किती आलं तर देणार मग? बघा 10 पर्यंत देऊन टाकायचं इकडे तिकडे करून. काय का 10 पर्यंत देऊन टाकायचं. मागते ती कितीला? मागते ती काय 12-13ला असं सांगतोय आम्ही. नाही काहीतरी कन्फ्युजन होतं. 12-13ला मागते ती का 10ला मागते ती? कितीला मागलो होतं? 13-14ला मागते ती. दे 15-16 पर्यंत हा देऊन तुम्ही टाकायचं. 10ला देच म्हणला मला असं नाही, ऐकायला तसं नाही. नाही का? बरं बरं तर 15ला तर देणार आहे तुम्ही. 14-15 पर्यंत देऊन टाकायचं. ठीक आहे. दूध पण 2-3 लिटर हा, देते. 2-3 लिटर. 2 महिने गाब मात्र नक्की हा गाब आहे. तपासून द्या ना. हा तपासून द्या. ठीक आहे. धन्यवाद मला. गाव कुठलं तुमचं? चटपट शेटपळ कुठं आलं? तिथे करडी पिशात. खर्डी पंढरपूर तालुका येते. ठीक आहे. धन्यवाद मला. तर मित्रांनो आपण बाजारातील पार्ट्या गाईचं काय चालू मार्केट रेंज आहे ती पाहणार आहे. तर ग्राउंड रिपोर्ट घेऊन आता काय झाले पार्ट्या गाईचे नंबर बऱ्यापैकी देत नाहीत. कारण पार्ट्या गाई बाजारात आणलेल्या विकल्या जाते त्यामुळे नंबर द्यायला तुझी अडचण येते. तरी देखील आपण विचारू. मला किती वेळ येतात आहे? पहिला रोय दाताला कसा आहे? दाताला आहे दुसरं. 2 दात. घरचा असं आहे का? घरचा आहे. व्यापार आहे? शेतकरी बघून घ्या. शेतकऱ्याजवळ कालवाड आहे मित्रांनो. पहिला रोय शिंगटा आहे. प्याचला बी बरा आहे. दुधाला किती चाललो मला? 15-16 चालेल. 17. 15-16 चालेल. 7-8 लिटर चालेल म्हणा. किंमत किती सांगताय ती? 85. काय मागणी होती मला घ्यायला? मागची 65. ला मागते. बरं 60,000पर्यंत मागितलंय. मग काय झाले आता बाजारात काय ढिल्या किमती सांगत नाहीत लोक. तरी बी गाई चांगली आहे. गाव कुठलं आहे तुमचं? आटपाडी. किती गाय आहे? गाई किती आहे तुमच्याकडे? 2-3 आहे गाय. 2-3 आहे. ह्याला का विकताय? लई झाली बाहेर पाहिजे म्हणून. वैरणी या बाळा आहे म्हणून विकायला आला होय. बाजार कसा आहे आजचा? आहे बरं आहे. बरं आहे. माल बघून आहे. माल 65ला मागितलंय. 60ला. ठीक आहे. धन्यवाद मला. तर मित्रांनो बघून घ्या. आता आपण ह्या गायची पार्टी दिसते जी जानकारी घेऊ जरा. मालक पार्टी काय आहे? व्यवहार चालू आहे हिचा. काय सांगता किंमत? 30,000. 30,000 रुपये. दूध किती चालू आहे हो? दूध 9 लिटर. 9 लिटर दूध आहे. तर बघून घ्या. 9 लिटर दूध आहे गायला.
ठेपेला वगैरे कसं आहे बघा. मला गाब आहे का परत? गाभण आहे का काय? गाभ नाही त्यामुळे आणली काय मामानं. बघून घ्या कितीपर्यंत मागते ती काय? 25 पर्यंत मागते. 25ला मागणी झालेली. किती आलं तर देणार आहे फायनल? अरे 1000-2000 वाढले तर देणार आहे. ती चालू आहे व्यवहार, ती चालू आहे. तीच 25ला मागते. 25ला वाटते. बर बघून घ्या. गाय मोठी आहे नाही, दाताला संपलेली असेल. दूध किती दिले ना? येले 15 लिटर. 15 लिटर दिले. एका टायमाला 2 टायमाला? 2 टाइम. म्हणजे 7-8 लिटर आहे. ठीक आहे, धन्यवाद मालक. बघून घ्या इथे एक भैयाची गाय आहे. दाखवूया. गाय आहे इकडे. गाव कुठला भैया? अकलूज. किती वेळ आहे गाई? दुसऱ्या. पार्टे झाले. हा. पार्टे किती चालू दूध आता? 16-17 लिटर दूध आहे. 16-17 16-17 लिटर दूध आहे. बघून घ्या गाय कशी. अजून दाताला संपलेली आहे इकडे. ठेवतो वगैरे बघा. किती सांगता किंमत बाहेर? 40. 40,000. ती बाह्या कोण होतं माहीत नाही. किती गोष्ट सांगतो मी. दारू पेलतं काय? बरं असू दे. काय द्यायची किंमत काय होईल? 35. व्यवस्थित सांग बाह्याला. लय होते. हां 34. केवढ्याला घेतले तुम्ही? 30ला. 30ला घेतले. बरं बरं ठीक आहे. तर मित्रांनो बघून घ्या. 30,000 रुपयेला घेतले असेल तर म्हणणं आहे. मोबाईल नंबर सांगा भैया. 98-50-70-35. बरं ठीक आहे, धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर भैयाकडे पार्ट्या काय मिळते त्या घेऊ शकताय संपर्क साधून. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार हा पार्ट्या गाईंचा बाजार आहे. पार्ट्या गाई अक्षरशः 10,000. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? घायटी. दायटी. किती वेळ आहे गाई? हे दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. पार्ट्या आहे. येलेला आहे. तेच घे. दूध किती चालू आहे इथं? दूध 4 लिटर आहे की. बर 35. गाव आहे का कसं? नाही येलेला आहे. केलेलं आहे. हा. तर बघून घ्या. येलेला आहे. गाब नाही अजून. आणि दूध किती ते म्हणला? 7 दूध आहे की. दाताला कसं आहे? दाताला असायला ते. साई दाते काय? हा. थांबा मालक. तुमचं नाव काय? बापू पांडकर. बरं केवढ्याला सोड चालू आहे? गाई एक 26-27 ला देऊन टाकू. 25ला होईल? नाही होतो टाका. नाही. मोबाईल नंबर सांगता येईल? मोबाईल नाही. नाही काय? हा. व्यापारी आहे तुम्ही? शेतकरी आहे? या परत करतो आपलं. बारीक सारीक व्यापारच करताय. हा. बरं, ठीक आहे. धन्यवाद. 35. कशाला लागा असा करते असा पळा लागलाय काय बघू. गाय दाखवा लागली. अजिबात नाही. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? गाव बारशी. बारशे. हा. किती वेळ येतात जाईल? दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा आहे. हा. जरा इकडे. दुधावर आहे कसं? दुधावर आहे. गाभण आहे का? गाभण नाही दुधावर. किती चालू आहे दूध? दूध आता सकाळी 5 संध्याकाळी 5. 10 लिटर दूध काढलं. 10 लिटर दूध आहे. बघून घ्या मित्रांनो. 10 लिटर दूध दिलेलं आहे. मोठ्या मापा आहे काय? हा मोठ्या मापाची. किती सांगता किंमत? 35 कितीपर्यंत सोडचाल काय? देऊ की 32-31 पर्यंत देऊ. ते चाटनं काय होईल का? बोले समोर आल्यावर करू कमी जास्त. होईल कमी जास्त. तर गाय मोठा मापा आहे. नावाट आहे गाय. कमी जास्त होईल असेल असं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा. हा 96-92-68. हां 93. ठीक आहे, धन्यवाद भैया. तर कोणाला पाहिजे असेल तर ती गाय घेऊ शकताय. सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो. बाजार बघू शकताय कसा भरलाय. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. तर मित्रांनो बऱ्यापैकी आता उन्हाळा दिवस चालू आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये थोडेफार दुधाचे रेट कमी जास्त होत असतात. त्यामुळं गाय घेताना विचार करून गाय घ्या. कसं होतंय, आपण दुधाचे 1 रुपया दर वाढला म्हणून आपण गाय घेतोय 5,000 महाग. पण 1 रुपयाच्या दुधात 5,000 निघायला ती गाय आटली जाते. त्यामुळं कोणतीही गाय घेत असताना माहितीपूर्वक आणि अभ्यास करून गाय घ्या. 1-2 रुपया रेट वाढला म्हणून गाय महागडी घेऊन बसू नका. आपली फसवणूक होईल ह्याची काळजी घ्या, होऊ नये म्हणून काळजी घ्या. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा. 1 टाइम 8 व्हिडिओ आपण शूट करतो सांगोला बाजारात. 2 HF गायींचे, 1 पाड्यांचा, 1 शेळी मेंढी बाजार, 1 खिल्लार गाय बाजार, 1
बैलांचा बाजार, बैल खोंड त्यामध्ये असतात, रेसिंगचे बैल. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजार अहवाल भले एका दिवसात नाही बघणं झालं तर 2-3 दिवसात तुम्हाला रोज एक व्हिडिओ बघायला मिळेल. आणि सांगोल्याचा लाईव्ह अपडेट जे पशुप्रेमी आहेत त्यांना घर बसल्या बघायला मिळण्याचा उद्देशानं आपण व्हिडिओ बनवतोय. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण आता इथं थांबूया. धन्यवाद.